हॅलो एव्हरीवन, मेघाज फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत शेंगोळे कसे बनवायचे ते बघणार आहोत. ह्यालाच घणुले किंवा तिखट जलेबी असेही म्हणतात. आता जे आपल्याला हे बनवायला पीठ लागणार आहे ते तयार करून घेऊया. इथे मी घेतलं आहे 1 कप गव्हाचं पीठ. ह्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ, अगदी थोडंसं लाल तिखट, हळद आणि आलं लसूण पेस्ट ह्यामध्ये मी घातलं आहे. परत ह्या पेस्टमध्ये 1 हिरवी मिरचीही ॲड केली आहे मी. आता हे मसाले छान पिठाबरोबर मिक्स करून घेऊया. आणि आत्ता पाणी घालूयात आणि घट्ट असा एक गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता डो आपलं तयार आहे. आता ह्याला शेप देऊया. शेंगोळे चिकटायला नको म्हणून मी प्लेटवरती पीठ टाकलं आहे. आपण ह्याला हाताने शेप देणार नाही आहे. हाताने शेप दिला तर कसं ओबडधोबड होतो आणि वेळही खूप जास्त लागतो, म्हणून झटपट चकलीच्या साच्याने आपण शेप देणार आहोत. अगदी आपण चकली बनवतो तसं. आणि साच्याला पीठ चिकटायला नको म्हणून तेल किंवा मग सुकल्या पिठाचा वापर करा. तुम्ही बघू शकता किती छान शेप आलाय. अशाच प्रकारे बाकीचे शेंगोळेही करून घेऊया. ह्यामुळे वेळही कमी लागतो आणि बघायलाही मस्त दिसतं. हे बघा, आणि जे शेवटचं पार्ट आहे त्याला असं छान चिकटवून घ्यायचं आहे. आता ह्याला लागणारी तर्री किंवा रस्सा कसा बनवायचा ते बघूया. ह्यासाठी तेल घेतलं आहे मी. तेल गरम झालं की ह्यात टाकायचं आहे आपल्याला मोहरी आणि जिरे. मस्त तडतडलं की ॲड करूया आलं लसूण पेस्ट. थोडंसं परतून घेऊया. आता ॲड करते मी कढीपत्ता. फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आणि आता मसाले टाकूया. ह्यासाठी मी टाकणार आहे तिखट, हळद, धनेपूड आणि छान असं परतून घेऊया. आणि हिंग ॲड करते मी. बघा, स्किप केलं तरी चालेल. आणि 1 टोमॅटो टाकायचं आहे आणि छान असा परतून घ्यायचं आहे. एक मिनटं झाकण ठेवून मसाले शिजवून घ्यायचे. हे बघा, मसाले छान शिजले मस्त. अगदी थोडंसं पाणी ॲड करते मी आणि परत 1 मिनटं शिजायला ठेवूया. टोमॅटो आपले त्यामुळे छान जास्त सॉफ्ट होतील. आता बघा, टमाटर पण छान सॉफ्ट झालेत. आता तर्रीसाठी लागणारं पाणी ॲड करूया. आणि गरम मसाला टाकला मी हे आणि मस्त असं एक उकळी यायला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त उकळी आली. रंगही खूप छान आलाय बघा. आता आपल्याला शेंगोळे ह्यामध्ये सोडायचेत.
आणि एक 10 ते 12 मिनटं झाकण ठेवून मस्त शिजवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मस्त शिजले, छान शेंगोळ्या मस्त फुलल्या बघा. रस्सा पण मस्त भारी झालाय. किती मस्त कलर आलाय तुम्ही बघू शकता. आणि आता आता जरी हा रस्सा पातळ वाटत असेल, पण जसं जसं हे थंड होईल तसा रस्सा पण घट्ट येईल. आणि हे तुम्ही बघू शकता आपले मस्त झणझणीत शेंगोळे तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मेगाज फूड डायरीला सबस्क्राईब करा.